आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केवळ संकुचित राजकारणासाठी दहशतवाद विरोधातल्या जागतिक लढ्याबाबत तडजोड केली जाऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताचं ठाम प्रतिपादन. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. केवळ संकुचित राजकारणासाठी दहशतवादाविरोधातल्या जागतिक लढ्यासोबत तडजोड केली जाऊ शकत नाही, असं ठाम मत भारतानं व्यक्त केलं आहे. सिरियाशी संबंधित समस्यांवर काल संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली. त्यावेळी परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर रविंद्रन यांनी हे मत व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय समुदायानंही दहशतवादाला कठोरपणे प्रत्युत्तर देण्याची भूमिका दाखवली पाहिजे, असंही रविंद्रन यावेळी म्हणाले. कोणत्याही देशाविरोधात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याला भारताचा विरोध असल्याचंही रविंद्रन यांनी यावेळी नमूद केलं. या संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय कराराचं पालन आणि अंमलबजावणीसाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी तातडीनं उपलब्ध होईल त्या मार्गानं तिथून बाहेर पडावं, असा सल्ला कीव इथल्या भारतीय दूतावासानं दिला आहे. या संदर्भात भारतीय दूतावासानं मार्गदर्शनपर निवेदन जारी केलं असून युक्रेनच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मार्गदर्शन तसंच मदतीसाठी दूतावासाशी +380933559958 किंवा +380635917881 +380678745945 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन दूतावासानं केलं आहे. याशिवाय दूतावासाच्या संकेतस्थळावरही याबाबतली माहिती उपलब्ध असेल. युक्रेनमधून निघणारे भारतीय नागरिक रोमानिया, स्लोव्हाकिया इथल्या दूतावासाशीही संपर्क साधू शकतात, असं निवेदनात म्हटलं आहे. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 219 कोटी मात्रांचा टप्पा पार केला असून काल जवळपास 96,000 नागरिकांनी लसीकरण झालं. देशात आतापर्यंत 219,67,65,598 मात्रा देण्यात आल्यात. दरम्यान देशात काल नव्या 830 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर 1,771 रुग्ण बरे झाले. देशात सध्या 21,607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितलं. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा, नागरी सेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासह अभियांत्रिकी, कृषी, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आदी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी म्हणजे 30 ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 94वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. यानिमित्त दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खरगे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केल्या पहिल्याच भाषणात खरगे यांनी पक्षातली 50% पदं 50 वर्षाखालच्या व्यक्तींना दिली जातील, अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी आपल्याला निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभारही मानले. प्रत्येक आव्हानाचा सामना एकत्रितपणे करूयात, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता ऐका एक निवेदन. आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागात नैमित्तिक करारावर वृत्तनिवेदक आणि अनुवादक पदासाठी येत्या 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही शैक्षणिक अर्हता असून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील कामाचा अनुभव, संगणकाचे ज्ञान आणि मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2022 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 50 वर्ष इतकी आहे. प्रसार भारतीच्या संकेतस्थळावरून वेकेन्सी या सदराखाली असलेल्या जाहिरातीच्या टॅबवरून अर्ज डाउनलोड केला जाऊ शकतो. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखती संबंधातील माहिती उमेदवारांना संकेतस्थळ, SMS आणि ईमेलद्वारे देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा.
नागपूर इथं येत्या 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आतापर्यंत केवळ एकाच महामंडळाचं अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं असून लवकरच काही आमदार तसंच पक्षांच्या नेत्यांची महामंडळावर देखील नियुक्ती केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रणधुमाळी जोशात सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 27 ऑक्टोबर 2022 ही शेवटची तारीख आहे. आज जस्टिस पॅनलनं आपल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल केलेत. प्रस्थापित राजकारण्यांचा राजकीय ठिय्या अशीच सर्वसामान्य जनतेत विद्यापीठांची प्रतिमा झाली असून ही प्रतिमा दूर करून विद्यार्थ्यांना निखळ शैक्षणिक वातावरण निर्माण करून देणं गरजेचं झालं आहे. तसंच विद्यापीठातील भोंगळ कारभाराला आळा घालून स्वच्छ प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी वोट फॉर जस्टिस, वोट टू जस्टिस हा संकल्प घेऊन आम्ही लढत असल्याची भूमिका जस्टिस पॅनलचे प्रमुख प्राध्यापक डॉ. कमलाकर पायस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या विशेष स्वच्छता मोहीम 2.0नं लक्षणीय प्रगती साधली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला सुरू झालेल्या विशेष मोहिमेत स्वच्छता तसंच सरकारी कार्यालयांमधली प्रलंबितता कमी करण्यावर भर देण्यात आला. मोहिमेच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत मिळालेल्या प्रगतीबद्दल आकाशवाणीशी बोलताना केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. भंगाराच्या विल्हेवाट लावण्यातून 254 कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली असून 37 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त डंप आणि जंक वस्तूंनी व्यापलेली जागा मोकळी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 3 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचं निवारण करण्यात आलं असून 588 नियम सुलभ करण्यात आलेत, असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सखी कोलाम पोडावर माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी परिसरातील महिला सरपंचांनी उईके यांना औक्षण केलं. आदिवासी समाज पारंपरिक पद्धतीनं आपली संस्कृती जपत दिवाळी साजरी करतात. पारंपरिक दंडार नृत्य यावेळी आदिवासी बांधवांनी सादर केलं. आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या योजना दुर्गम भागात पोहोचविणाऱ्या ग्रामसाथी आणि सरपंचांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच आदिवासी बांधवांना फराळ आणि भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. आदिवासींचे जीवनमान उंचवावे याकरिता पोडांचा विकास करावा अशी मागणी महिलांनी आमदार उईके यांच्याकडे यावेळी केली. वाशिम जिल्ह्यातील उंबरडा इथं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजानिमित्त गोधनाची बाजारातून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून उंबरडा बाजार इथं लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेनिमित्त गायींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या निमित्तानं गोपालकांनी सकाळी गायींना स्वच्छ धुवून फुलांच्या हारांनी सजवून गोड नैवेद्य दाखविला. नंतर सर्व गायी एकत्र जमवून प्रमुख गुराखांच्या मार्गदर्शनात गावातील प्रमुख मार्गांवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातील ऊसाचा यंदाचा गैत हंगाम सुरू झाला असून इंधनातील इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र शासनाच्या धोरणामुळे या हंगामात कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 वर्षात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण 20% करण्याचा निर्धार केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. शिवाय काही गाड्या 100% इथेनॉलवर चालवण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू असल्याचं, आगामी काळात इथेनॉलची मागणी वाढणार हे लक्षात घेऊनच राज्यातील 141 साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. अनेक कारखाने ऊसाच्या मळीपासून इथेनॉल बनवण्याऐवजी थेट ऊसाच्या रसापासूनच इथेनॉल बनवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे इथेनॉलची गुणवत्ता अधिक वाढत असून या इथेनॉलला बाजारात चांगला दर मिळत आहे. आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा. विक्रम संवतचा हा पहिला दिवस 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. विक्रम संवत 2079 आज सुरू होत असून व्यापारी वर्गाचं नववर्ष आजपासून सुरू होतं. बहीण भावाच्या नात्याचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सणही आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी महिलांप्रती आदर आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केवळ संकुचित राजकारणासाठी दहशतवादाविरोधातल्या जागतिक लढ्याबाबत तडजोड केली जाऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताचं ठाम प्रतिपादन आणि दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.